क्लिप तर बघून तुम्हाला कळालं असेल मी एक न्यू पियानो परचेस करतो. असं काही ग्रुप वगैरे खोललं आहे का मी बँजोचा, असं काय नाही. स्टोरी मी तुम्हाला शेवटला सांगतो. तर आता राहुलन मी निघालो आहे, पण जाताना आम्ही शूट नाही करू शकलो कारण की पाऊस आला होता. कल्याणमध्ये आल्याच्या नंतर इथं नाश्ता वगैरे करतो आणि थोड्या वेळाने मामा पण येतात. आम्ही व्हिजिट करतो इथं पियानो स्टोअरवर. इथं आम्ही पियानो चेक करतो, पण आम्हाला आमच्या मनासारखा भेटत नाही. एक दुकान आणखीन फिरतो त्याच्यात पण आपल्याला काय आपल्या मनासारखा भेटत नाही. माझं म्हणणं आहे की आपण थोडं पैसे देतो तर आपण थोडी वस्तू सोचून विचारून सर्व दुकानं वगैरे चांगली चेक करून घेतली पाहिजे. कुठला पण उचलून घेऊन जायला मतलब नाही. इकडनं मला एक ॲड्रेस भेटला दुसऱ्या स्टोअरचा, मग तिकडं व्हिजिट केल्याच्या नंतर एक आपल्या मनासारखा आणि आपल्या विचारासारखा पियानो भेटला होता आणि त्याचे कीज वगैरे पियानो क्लिप वगैरे पण भारी होते, सॉन्ग वगैरे. आणि हे सर्व चेक केल्याच्या नंतर याला फायनल केल्याने याची पॅकिंग वगैरे सुरू करतात. त्यानंतर बाईकवर आता घेऊन निघालो मी याला भांडुपला. मी भांडुपला जाताना शूट नाही करू शकत कारण की सकाळसारखा सेम प्रॉब्लेम झाला आहे, पाऊस आला आहे. भांडूपमध्ये आल्याच्या नंतर मी याची सस्तीवाली अनबॉक्सिंग करायला लागतो, मिडल क्लासवाली. आणि अनबॉक्सिंग करताना माझ्या हाताला पण काय टेपचं लागलं खूप जोरशात, काय सांगू तुम्हाला. आणि याची अनबॉक्सिंग केल्याच्या नंतर पियानो बघा किती मस्त वाटतो, 61 कीजवाला. आणि मला तर हा पर्सनली खूप जास्त आवडला आहे. बट याची बॅक स्टोरी मी तुम्हाला सांगितलं नाही, मी पियानो कसं काय घ्यायला लागलो. तुम्हाला तर माहिती असेल मी एक ऑटो ड्रायव्हर आहे, सकाळी शेअर ऑटो वगैरे भाडे मारतो. जेव्हा मी कोकणनगरला येतो लाईन असते तिथं खूप मोठी रिक्षाची. टाईमपाससाठी आपण तोपर्यंत इंस्टाचे रील्स बघतो. इंस्टाचे रील्स झालं तर आपण पियानो वगैरे वाजत बसतो. पण त्याच्यामध्ये एवढे काय खास मजा येत नव्हते, म्हणून बोललो चला एक नवीन पियानोच आपण परचेस करून टाकूया. आणि हीच होती न्यू पियानो परचेस करायची बॅक स्टोरी. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल्स.